राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूर ग्रामीण काँग्रेसकडून आपण बघू शकतो नागपुरातील राजभवन परिसरामध्ये हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होत आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे ना। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन, भारताचं संविधान हातात घेऊन काँग्रेसचं हे आंदोलन आहे। दिल्लीमध्ये काल जो प्रकार घडला, राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यामुळे राज्यभर आंदोलन केलं जात आहे। नागपुरात राजभवनच्या बाहेर माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। कुंदाताई राऊत आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगणार? भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुमच्या हातात आहे, संविधान आपल्या हातात आहे आणि आंदोलन करते। आम्ही लोकशाहीला आणि संविधानाला मानणारे लोक आहोत। जंतर मंतरवर जो देशाचा युवा आपल्या न्यायासाठी बसलेला आहे, त्यांच्यावर जो लाठीचार्ज झालेला आहे, त्या लाठीचार्जाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे की ज्या देशाचे शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांच्या समर्थनात आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आमचे नेते सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आलेलो। राहुलजी गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांकडून, त्याचा निषेध होतोय हा? हो, त्यांचा पण निषेध होत आहे। पण जे आमच्या युवांवर ज्या पद्धतीने मुलींवर, तरुण मुलींवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला आहे, लोकशाहीची हत्या केलेली आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो। ताई, तुमच्या हातात संविधान आहे, काय सांगायचं? आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दाखवून द्यायची गरज आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं आणि लोकशाही मार्गाचं संविधान या देशाला दिलेलं आहे, परंतु त्याची पायमल्ली होते आहे। आणि आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असताना, मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना सत्तेतील सत्तांध झालेल्या लोकांनी एकदा देखील चर्चा करण्याची साधी सुज्ञता दाखविली नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार केलेला आहे, राहुलजींवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार केलेला आहे, या संसदेतील विरोधी पक्षनेते यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार, मग इथे खऱ्या अर्थाने सुखरूप कोण आहे हे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, संपूर्ण जनतेला पडलेला आहे। आणि म्हणून आम्ही आज सगळेजण निषेध करण्यासाठी आज इथे राज्यभवनाच्या समोर आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहेत। आपल्या सोबत आहे, हातामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सर, काय सांगणार? या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त। हा जो देश आहे हा संविधानावर चालणार आहे। हा देश संविधानावरला मानणारा देश आहे, पण हे जे सरकार आहे हे हुकुमशाहीची सरकार आहे। आपण जे पाहिलं असणार की 2 दिवसा अगोदर ज्या मुलांवर या लोकांनी लाठीचार्ज केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्याचं जे काम केलं, या सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात इथे आंदोलन करत आहोत। आणि तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात या लोकांनी पोलीस बंदोबस्त लावलेला, पण आम्ही घाबरणारे लोक नाही, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत। इथे तुम्हाला डिटेन पण केलं जाऊ शकते कारण की पोलीस बंदोबस्त आहे। तर आम्ही सांगितलं ना, आम्ही घाबरणारे लोक नाही, आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत। आम्ही आतमध्ये जायला सुद्धा तयार आहोत। आपण बघू शकतो या ठिकाणी भारताचं संविधान घेऊन, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन माजी मंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदारजी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।